श्री स्वामी समर्थ. स्वप्नात साप दिसणे शुभ की अशुभ? स्वप्न पाहणं ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. रात्री झोपल्यावर सर्वजण स्वप्न पाहतात. कधी एखादं भयानक स्वप्न आपल्याला झोपेतून खडबडून जागं करतं, तर कधी एखादं मजेशीर स्वप्न आपल्याला पोट धरून हसवतं. कधी एखादं गूढ स्वप्न आपल्याला विचार करायला भाग पाडतं, तर कधी आपल्या आसपास झालेल्या घटनाही आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. स्वप्न ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीची असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक स्वप्नाचा काहीतरी खास अर्थ दडलेला असतो, असं स्वप्नशास्त्र सांगतं. आज आपण अशाच एका स्वप्नाबद्दल बोलणार आहोत. साप दिसला तरीही आपण घाबरून जातो आणि क्षणभर आपण त्या सापासमोर स्तब्ध होतो. काहींना तर स्वप्नात साप दिसतो आणि मग त्यांची झोप उडून जाते. मग अशा वेळेस प्रश्न पडतो की स्वप्नात साप पाहण्याचा अर्थ नेमका काय असतो? याच स्वप्नाबद्दल स्वप्नशास्त्र काय सांगतं, हे आज आपण पाहणार आहोत. पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहील. चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात. नंबर 1. स्वप्नात साप पाहण्याचा काय असतो अर्थ? स्वप्नात सापाचा फणा पाहणे ही स्वप्नशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत शुभ घटना मानली जाते. अशा स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच काही मोठा धनलाभ मिळू शकेल. नंबर 2. स्वप्नात पिवळा साप पाहण्याचा काय असतो अर्थ? जर तुम्हाला स्वप्नात पिवळ्या रंगाचा साप दिसला, तर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल, असा त्या स्वप्नाचा अर्थ होतो. नंबर 3. स्वप्नात पांढरा साप पाहण्याचा काय असतो अर्थ? स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पांढऱ्या रंगाचा साप पाहणे खूप शुभ मानले जाते. पांढऱ्या रंगाचा साप दिसणे हे सूचित करते की तुम्हाला लवकरच खूप पैसे मिळणार आहेत. नोकरी आणि व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो, असा त्या स्वप्नाचा अर्थ आहे. नंबर 4. स्वप्नात सापाला पकडताना पाहण्याचा काय असतो अर्थ? स्वप्नात आपण सापाला पकडलं आहे असं पाहिल्यावर आपली झोप उडते. मात्र अशा स्वप्नाला घाबरण्याचं कारण नाही, असं स्वप्नशास्त्र सांगतं. असं स्वप्न पाहणं हे शुभ आहे, असंही स्वप्नशास्त्र सांगतं. या स्वप्नाचा अर्थ तुम्हाला येणाऱ्या काळात पैसे मिळणार आहेत किंवा जीवनातल्या सर्व समस्यापासून तुमची मुक्ती होणार आहे, असा त्या स्वप्नाचा अर्थ होतो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.